जय श्रीराम. यंदा रामनवमी कधी आहे? 26 की 27 मार्चला. नक्की काय आहे मुहूर्त? जाणून घ्या, पूर्ण व्हिडिओ पहा. हिंदू धर्मानुसार रामनवमीचं महत्त्व विशेष आहे. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. मान्यतेनुसार नवमी तिथीला मध्यान्ह काळात भगवान श्रीरामाचा जन्म झाला. या दिवशी जगभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देवी सीतेची पूजा केली जाते. त्याचबरोबर देवी दुर्गेची पूजा केली जाते. तसेच देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. मात्र यंदा 26 मार्च रोजी देवीच्या 8व्या रूपाची पूजा केली जाणार आहे. यंदा नवमी तिथी 2 दिवस होणार आहे. मात्र रामनवमी तिथी नेमकी 26 की 27 मार्चला, या संदर्भात अनेक संभ्रम आहेत. आता तेच जाणून घ्यायचं आहे. रामनवमी नेमकी कधी आहे? तर बघा, रामनवमीचा मुहूर्त आहे. रामनवमी तिथीचा आरंभ 27 मार्च 2026 रोजी सकाळी 11:46 होणार आहे. तर रामनवमी तिथीची समाप्ती 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10:07 होणार आहे. आता रामनवमीची तिथी काय आहे बघा. रामायणात सांगितल्याप्रमाणे भगवान रामाचा जन्म मध्यान्ह काळात झाला. त्यामुळे 26 मार्च 2026 रोजी रामनवमी साजरी करणं लाभदायी ठरेल. या व्यतिरिक्त उदय तिथीच्या आधारे 27 मार्च 2026 रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे. रामनवमीचा शुभ मुहूर्त काय आहे? तर रामनवमी 26 मार्च 2026 रोजी साजरी करणं शुभ मानलं जाणार आहे. याचं कारण म्हणजे या दिवशी दुपारी नवमी तिथी असणार आहे. या दिवशी रामनवमीचा मध्यान्ह मुहूर्त 11:13 पासून ते 1:41 असणार आहे. तर मध्यान्हचा काळ दुपारी 12:25 असणार आहे. आता रामनवमीचं धार्मिक महत्त्व नक्की काय आहे? तर बघा, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला अयोध्येत राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या पोटी भगवान विष्णूचे 7वे अवतार श्रीरामांचा जन्म झाला. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम मानले जातात. त्यांनी जीवनात संयम, नीतिमत्ता आणि आदर्श आचरणाचे पालन केले. रामनवमी हा त्यांच्या या आदर्श गुणांना आत्मसात करण्याचा दिवस आहे. आता रामनवमीचं धार्मिक महत्त्व काय आहे बघा. तर रामाचा जन्म असत्य आणि अधर्माचा नाश करून धर्म व सत्याची स्थापना करण्यासाठी झाला आहे. हा सण दुष्ट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. धार्मिक मान्यतेनुसार रामनवमीच्या दिवशी जी व्यक्ती मनोभावे पूजा, नामाचा जप आणि सत्कर्म करते, त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. तर अशा पद्धतीने रामनवमीचं धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त, तिथी आणि नेमकी कधी साजरी करायची, या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. माहिती कशी वाटली कमेंट करा. एकदा लिहून पहा. जय श्रीराम.